देशमुख. एवढा पाऊस आलेला त्याच्यातून हिरा दादा घेऊन चालले. तिकडून लोक ओरडतात लाईट नव्हती गाडी पिटीचा खाडीचा सुद्धा उजेड नव्हता. ओरडतायत की येऊ नका तुम्ही, येऊ नका. तरी आमचे काका घुसले. आठवणीत राहण्यासारखं आहे. छान. मग आम्ही आठवणीत गेलो, दर्शन पण केलं. मणिभद्र दादांचं नेक्स्ट दर्शन झालं. एकदा काय झालं होतं, आम्ही लहान होतो, किरण शाह आले होते पलूसर मंगल असू द्या चला. आम्हाला ऐकू द्या. तर किरण शाह म्हणले आम्ही चाललो केमच्या जत्रेला. मी म्हटलं लवकर या बरं का. नाही म्हणले आम्ही राहणार आहे केम मध्ये, आम्हाला यायचं तेव्हा येणार. गेले आपले जुना वाडा, ती माती, ती धूळ, एकीकडे बाथरूम ओपन, टीव्ही, ते टॉवेलवर एवढ्या मातीतनं घरात जायचं आणि मग कपडे घालायचे. दुसऱ्या दिवशी नाही, आज संध्याकाळी गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता करमळायच्या घरात नको रे बाबा काही म्हणले. खूप छान. आणि त्यावेळेस काय असायचं, काका, प्रेमा काका, सुभाष काका, तारा काका हे सगळे मुलांना जत्रेत फिरवायचे. आयडिया अशी भारी केली सुभाष काकांनी. तारा काका म्हणले पोरींना सगळ्यांना जत्रेला घेऊन आणतो, कारण काकांना संध्याकाळी दुसऱ्या प्रोग्रामला जायचं. तर मी आणि साधनाबेन काकानं वर घेऊन, काका आपल्याला का लवकर जत्रेला येतात, काका का गडबड करताय. काकांनी लगेच आवरा पोरींना जत्रेला जायचं, दर्शन करायचं, नेलं की आम्हाला. पण आम्ही दोघेंनी मनाशीच ठरवलं होतं, काकाच्या मागं जायचं म्हणजे जायचं, गपचूप जायचं. भली मोठी गर्दी, काकाची नजर चुकून आम्ही आलं दर्शन करून घरी, पटपट जेवलो आणि गपचूप काकांच्या मागं गेलो. आणि मग काकांच्या मागं, काका पुढं आम्ही मागं, काका पुढं मध्ये लोकांच्या ह्याच्यात खाली वापरून बघायचो आम्ही की काका आपल्याला बघत नाही. काका गेले थिएटरला, त्याच्या मागं आम्ही पण बघू बाई गळी काय पहिलं. कुठला पिक्चर होता सांगता येईल? तमाशा. अच्छा, तमाशा होता. सकाळी तेच होतं कर म्हणून, दुसरं काय असायचं ना. अच्छा. आम्ही गेलो म्हणले काय काका तमाशाला गेले, पटकन काकांनी मागं बघितलं तसे धुम ठोकून घरी. तिकडे खूप मोठं घर होतं, पुढे दुकान आणि त्याच्या आतमध्ये किचन, काकी वगैरे सगळे, आणि एक खूप ओपन स्पेस होती. मग त्याच्यात ते कॉट, लोखंडी आणि बाज असं ते अंथरले पसरलेलं असतं, त्याच्यावर झोपायचो आम्ही. आणि मग रात्री तिथे बिनसोंड्याचे हत्ती यायचे, मग त्यांना हाकलायला आम्ही